आता आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या सरकारी हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीमध्ये। खरं तर आज दुपारी 3:30च्या सुमारास या कंपनीतील स्क्रॅपच्या जे जुनं स्क्रॅपचं जे सामान आहे त्याला आग लागली होती। माझ्या मागे आता पाहू शकता अग्निशमक दलाला पूर्णपणे आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आग संपूर्णपणे विझलेली आहे। आता अग्निशमक दलाचे जे बंब या ठिकाणी दाखल झाले होते ते देखील आता या घटनास्थळावरून आपापल्या ठिकाणी निघालेत। मात्र आग जरी आटोक्यात आली असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारंवार आग लागण्याचा हा इतिहास जो आहे तो वारंवार या ठिकाणी समोर येत आहे। आपण पाहतोय कुदळवाडी सारख्या ठिकाणी देखील प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे भीषण आग लागण्याची जी घटना आहे ती सातत्याने समोर येत होती आणि आज हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीमध्ये तशाच प्रकारे आग लागली आहे। खरं तर आपण पाहिलं तर आता आग आटोक्यात आली आहे, मात्र या कंपनीबाबत काही गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। याआधी देखील या कंपनीला पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमक दलाकडून जे आहे नोटीस बजावण्यात आले होते। कारण आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीमध्ये असणारी जी प्रायमरी फायर सेफ्टी सर्व्हिस जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे जी आहे ती बंद आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर कोणतेही नवीन इमारत उभी झाली किंवा सोसायटी उभी राहिली तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडून जे आहे फायर ऑडिट करण्यात येतं आणि त्यानुसार जर भविष्यामध्ये या ठिकाणी आग लागण्याचा धोका असेल तर त्या ठिकाणी काय काय उपाययोजना करण्यात यावे, काय काय तिथं त्या ठिकाणी प्रायमरी सर्व्हिस जे आहे आग विझवण्यासाठी असल्या पाहिजे त्याचं जे आहे त्या फायर डिपार्टमेंटकडून सांगण्यात येतं। मात्र काही महिन्यांपूर्वी देखील या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडनं या कंपनीला नोटीस देण्यात आली होती की तुमच्या कंपनीमध्ये जे आहे आग लागण्याची घटना जी आहे ती घडू शकते, या ठिकाणी काही त्रुटी आहेत ते सुधारण्याची गरज आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आधी नोटीस देऊन सुद्धा त्यानंतर आज या ठिकाणी आग लागली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणचे जे अग्निशमक दलाचे अधिकारी त्यांनी या संपूर्ण परिसराची तपासणी केली असता या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी आणायला जे आग विझवायला जे पाणी लागतं ते आणायला या ठिकाणी कोणतंही सोर्स नव्हतं। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झाडी झुडपी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढली होती। म्हणजे ज्या प्रकारचं जे फायर ऑडिटमधून जी नोटीस जी आहे ती आधी बजावण्यात आली होती त्यामधले हे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय। हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीला 2 महिना अगोदर अग्निशमक दलाने ही जी नोटीस दिली होती त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत। या जिथं आग लागण्याची शक्यता आहे त्या ठिकाणून काही वायरी देखील जमिनीच्या खालनं गेलेत, त्या ठिकाणी देखील मोठा धोका जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी आग लागली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि खरं तर आपण पाहिलं तर कंपनीच्या मागच्या बाजूला असलेली जी जागा आहे त्या ठिकाणी ही आग लागली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या आगीमुळे आता सध्या पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमक दल असेल, महानगरपालिका आहे, यांनी या कंपनीवर आता नाराजी व्यक्त केली आहे। कारण जे नियम अटी जे घालून दिलेले आहेत, जे फायर डिपार्टमेंटकडून जे फायर सिक्युरिटीसाठी जे प्राथमिक प्रयत्न जे कंपनीकडनं करण्यात यावेत ते झाले नाही, त्यामुळे आता मोठी नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। कॅमेरामॅन भामदास शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।